एमपीएससी आयोगाने परीक्षा पुढे ढकलली। लवकरच नवीन तारीख जाहीर करणार आयोगाची एक्स पोस्ट करत माहिती। मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम। बदलापूर अत्याचार प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात पोलिसांकडून विलंब आणि हलगर्जीपणा। मुंबई हायकोर्टाने सरकारसह पोलिसांना खडसावलं। कारवाईचा अहवाल सादर करण्याचाही आदेश। पुढील सुनावणी 27 ऑगस्टला। बदलापुरात जनतेचा आक्रोश सुरू असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुठे होते? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर अत्याचार प्रकरणाचं राजकारण करणारे सत्ताधारी विकृत, ठाकरेंचा हल्लाबोल। बदलापूरमधील घटनेवरून राहुल गांधींचा संताप। आरोपी विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यासाठी आंदोलनाची वेळ येणं ही लाजिरवाणी बाब। तर महिला सुरक्षेवर कठोर पावलं उचलण्याची गरज, राहुल गांधींची एक्सपोज। नागपुरात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचं आंदोलन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय बंगल्याबाहेर आंदोलन। शिवानी वडेट्टीवारांसह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। नागपूरच्या कामठी शहरात 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। 50 वर्षीय नराधमाकडून मुलीवर अत्याचार। आरोपी आदेश वासनिकला पोलिसांकडून अटक। कोल्हापुरात महायुतीला मोठा धक्का। 3 नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर। भाजप नेते समरजित घाटगे शरद पवारांकडे जाणार असल्याच्या चर्चा। तर भाजपचे राहुल देसाई आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ए.वाय. पाटील यांचा राजीनामा। लाडकी बहीण योजनेचा महिला बालकल्याण योजनांनाच फटका। जिल्ह्यांच्या महिला बालकल्याण योजनांचा 1/3 निधी हा लाडकी बहीणसाठी वापरला जाणार। डीपीडीसी कडून महिला बालकल्याणासाठी मिळणाऱ्या निधीतून खर्च। अदानी हिंडनबर्ग प्रकरणी सेबी प्रमुखांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक। संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन। पंतप्रधान मोदींकडून पोलंडमधील वळिवडे कोल्हापूर कॅम्पच्या स्मारकाला आदरांजली। दुसऱ्या महायुद्धात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यानं पोलंडच्या हजारो निर्वासितांना आश्रय दिल्याच्या स्मरणार्थ हे स्मारक।